शकतो भाजपचे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री स्वतः या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। थेट खंडूजी बाबा चौकात ही यात्रा पोहोचणार आहे। सोबत महापौर देखील यामध्ये या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि राज्यभर अशा पद्धतीची ही तिरंगा यात्रा या ठिकाणी काढली जात आहे। मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्त्यांसह पुणेकर नागरिक तरुण या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण पाहू शकतो थेट या संपूर्ण FC कॉलेज रोडवरती ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि मुख्यमंत्र्यांच्या हातात देखील तिरंगा ध्वज घेत आपण पाहू शकतो हर घर तिरंगा ही या अभियानाअंतर्गत ही यात्रा सुरू झालेली आहे। सर, यात्रा सुरू झालेली आहे, तुम्ही सहभागी झाले काय नेमकी ही काय मी बोलणार आहे, पुढे बोलणार। चांगला प्रतिसाद आहे। भारत माता की जय। मोठा प्रतिसाद या वंदे मातरम, भारत माता की जय। निश्चित या पद्धती आपण सगळे भारत, आज एकच नारा आहे, भारत माता की जय, वंदे मातरम। यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं हे सगळे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी देखील भारत माता की जय या घोषणा भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, भारत माता की जय। तिरंगामय वातावरण झालेलं आहे संपूर्ण पुण्यात। भारत माता की जय, भारत माता की जय अशी घोषणा मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो मोठ्या संख्येनं पुणेकर नागरिक आणि भाजपचे कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत। मुख्यमंत्री या यात्रेमध्ये सहभागी झाले, भाजपचे पदाधिकारी या सगळ्या यात्रेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात आणि एकूण ज्या पद्धतीने तरुणांचा मोठा सहभाग या यात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि या सगळ्या यात्रेच्या निमित्ताने आज पुण्यातलं वातावरण तिरंगामय करण्याचं काम एकूण या सगळ्या भाजपकडून केलं जात आहे। दिल्लीतलं आंदोलन आणि त्यानंतर तरुणांपर्यंत पोहोचण्याचं काम सध्या भाजपकडून केलं जात आहे ना। आता मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न देखील केला, मात्र भारत माता की जय म्हणत त्यांनी TV9शी बोलताना त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।